हाय हॅलो नमस्कार, मी कोमल तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करत आहे। तर आज आपण संपूर्ण पन्हाळगड पाहण्यासाठी ज्यांचे सर्वात मोलाचे सहकार्य लाभले ते म्हणजे पन्हाळा तालुक्यातील रत्नाकर गवळी साहेब। ते संपूर्ण 5 किल्ल्यांची माहिती आपणास पुरेपूर सांगणार आहेत। तर चला तर मग आपण हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। किल्ल्याची माहिती थोडी आधी माझी ओळख पण देतो। माझं नाव आहे रत्नाकर गवळी। मी MTDCचा मान्यताप्राप्त गाईड आहे आणि मी जवळजवळ 200 किल्ले पायी फिरलेलो व्यक्ती आहे। तुम्ही काय म्हणा की तिथे गेल्यानंतर नाही, तिथनं चालत जात होतं। म्हणजे ज्या मार्गाने शिवाजीराजे गेले त्या ज्या मार्गाने आले त्या मार्गाने मी स्वतः जाऊन आलेलो आहे। आणि तुम्ही मध्ये पेपरला वाचलं पण असेल 2003 सालामध्ये पन्हाळगड ते दिल्ली चालत गेलेलो तो मीच व्यक्ती आहे। आणि त्यामुळं जेवढी माझ्याकडून माहिती गोळा करून घेता येईल तेवढी घ्यायचा तुम्ही प्रयत्न करा। एवढंच की मी माहिती सांगत असताना कोण देतो, नंतर मग आपल्याला ह्या पॉईंटची माहिती देतो। तर आता बाकीचे किल्ले कसे पाहतो की आपण ज्यावेळेला गडावरती येतो, आपण गडाच्या पायथ्याला येतो आणि वरती चढत येतो त्याला आपण काय म्हणतो की किल्ल्यावरती आलो। तसा किल्ला राहिला नाही आहे। याचं कारण जे हा पूर्वेकडचा 4 दरवाजा म्हणजे जसं आपली पहिल्यांदा गाडी थांबल्याचं प्रवासी टॅक्स घेण्यासाठी आपल्या सगळ्या प्रवासी टॅक्स भरला, तिथून खरा आमच्या किल्ल्याला चालू झाला। तिच्या 4 दरवाजा होता। तो इंग्रजांच्या कारकिर्दीमध्ये 1844मध्ये हा संपूर्ण 4 दरवाजा उद्ध्वस्त केला आणि त्यामुळे आपली गडावरती गाडी प्रवेश केली गेली। आणि त्यामुळं किल्ला अजिबातच वाटत नाही आपण कुठल्या तर सिटीमध्ये, आपण कुठल्या तर गावामध्येच फिरतो असं वाटतं। खरा किल्ला आपण आता किल्ल्यावरती फिरायला तर महाराष्ट्रातला सगळ्यात किल्ला मोठा मानला जातो हा पन्हाळगड आहे। हा उंचीला कमी आहे, खरा वरचा पठारी पद्धती आहे हा सर्वात मोठा आहे। या तटाकडे जसं फिरायचं म्हणलं तर वरचा 15 किलोमीटरचा हा वरचा ग्राउंड आहे। आणि 15 किलोमीटरच्या एरियामध्ये जे ट्रेनिंगसाठी जे बुरुज जे आपण वॉच टॉवर म्हणतो, म्हणजे स्वतः पुणे जो का होतो ते पाहण्यासाठी हे जे बुरुज केले गेले ते म्हणजे 360 बुरुज या किल्ल्यावरती होते। म्हणजे 300 पावलं एक बुरुज येतो असे म्हणजे 360 बुरुज त्या किल्ल्यावरती होते। म्हणजे स्वतः पुणे येतो काय होतो ते पाहण्यासाठी असे हे बुरुज केले गेले आहेत। तसं हा सर्वप्रथम हा किल्ला बांधला कोणी, तर तुम्ही काय म्हणणार की शिवाजीने हा किल्ला बांधला, का शिवाने हा किल्ला बांधलेला नाही आहे। हा शिवांच्या आधी हा 500 वर्षाचा तयार होता। म्हणजे 1052मध्ये शिलाऋषी बहुज राजाने हा किल्ला बांधला गेलेला आहे। म्हणजे त्याची जी तटाची जी बांधकाम जे आहे ती त्यांनी केलेली आहे। तसं आपण याच्या ठरवल्या मोठमोठ्या इमारती पाहतो की असं सांगितलं जातं की विजापूरच्या आधीच्या ज्या कारकिर्दीमध्ये 1112मध्ये त्या इमारत्या बांधल्या गेल्या असे सांगितलं जातं। याचं कारण जे प्रत्येक इमारतीवरती आपल्याला अरबी शिलालेख दिसतात आणि त्याच्यामध्ये असे उल्लेख करून ठेवले गेले की आपल्या कार्याचं नाव टाकलं आणि आपण बांधल्याचं दाखवलं गेलं। आणि त्यामुळं आम्हाला न्यायालयाचं सांगावं होतं की विजापूरच्या आधीच्या ज्या कारकिर्दीमध्ये त्या सगळ्या इमारती तयार झाल्या। तसं जर पाहायला गेला तर ह्या इमारती संपूर्ण इमारती त्या भोज राजाच्या कारकिर्दीमध्येच बांधल्या गेल्या आहेत। फक्त आपण आल्यानंतर मोगल आल्यानंतर आपल्या पाट्यावल्या आपल्या कार्याचं नाव टाकलं आणि त्यामुळे आम्हाला न्यायालयाचं सांगावं होतं की सगळ्या मोगलांच्या कारकिर्दीमध्ये तयार झालं। त्याच्यानंतर छत्रपती शिवानी हा 1659 साली हा किल्ला जिंकून घेतला। तिथं बांधलाविरीचं काही नाही आहे, फक्त हा किल्ला जिंकला गेलेला आहे। त्याकडचं पुढीचं नाव म्हणजे भोज राजाच्या कारकिर्दीमध्ये त्या किल्ल्याचं नाव होतं पन्नगाले। पन्न म्हणजे नाग आणि आले म्हणजे घर, म्हणजे इथं पुढे नागा लोकांचे जे वास्य होतं ना पन्नगाल्याचं म्हणलं जातं। नंतर ज्यावेळेला छत्रपती शिवानी हा 1659 साली हा किल्ला जिंकून घेतला त्याच वेळेला त्या गडाला नामांकित नाव दिलं गेलं। त्या पण म्हणजे आपण आज ज्यानं ओळखलं जातो तोच आता सगळा पन्हाळगड बघायला चालू करतो। तर आता पन्हाळगडला पहिला पॉईंट आहे त्या इमारतीचं नाव आहे धान्य कोठार, म्हणजे धान्य साठा करण्याचं ठिकाण। ते कसे करायचे काय करायचे ते आपण आतमध्ये जाऊन पाहूया, जे आपल्याला आतमध्ये समजवलं जाईल।